प्रश्न तुम्हाला परीक्षेला येईल, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या सांगून स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. 8 गुणांना हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ व व्याख्या आपण मागील तासाला पाहिलेल्या आहेत. तरी सुद्धा मी तुम्हाला पुन्हा एकदा स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या सांगतो. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या आहे. स्थूल अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करीत नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्र काय, हे व्यक्तिगत किंवा विशिष्ट घटकांचा अभ्यास करीत नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. अशी व्याख्या कोणी केलेली आहे, केनेथ बोल्डिंग यांनी. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपण आता स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहू. 8 गुणांचा प्रश्न. पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र किंवा एकूण घटकांचा अभ्यास. समग्र म्हणजेच स्थूल, स्थूल घटकांचा अभ्यास म्हणजेच एकूण घटकांचा अभ्यास. लक्षात आलं? समग्र म्हणजेच स्थूल म्हणजेच एकूण, समग्र म्हणजे स्थूल म्हणजेच एकूण घटकांचा अभ्यास. आता याचं स्पष्टीकरण. स्थूल अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करीत नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. आता व्याख्यात पाहिलं ना, तेच आपण स्पष्टीकरण सांगतोय. स्थूल अर्थशास्त्र हे व्यक्तिगत किंवा विशिष्ट घटकांचा अभ्यास करीत नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार पातळी, एकूण मागणी व एकूण पुरवठा, एकूण उत्पन्न व एकूण खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, समाज इत्यादी घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. सगळ्यांना समजलं? एकूण घटकांचा अभ्यास म्हणजे कोणतं? समग्र घटकांचा अभ्यास, संपूर्ण घटकांचा अभ्यास. उदाहरणं समजली सगळ्यांना? राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उत्पन्न, एकूण खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक अशा समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते. दुसरं वैशिष्ट्य आहे राशी पद्धत किंवा एकत्रीकरण पद्धत. स्थूल अर्थशास्त्र हे राशी पद्धतीचा अभ्यास करते, म्हणजेच एकत्रीकरण पद्धतीचा अभ्यास करते, समुच्चयात्मक बाबींचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्र काय, हे राशी पद्धतीचा म्हणजेच एकत्रीकरण पद्धतीचा म्हणजेच समुच्चयात्मक बाबींचा अभ्यास करते. म्हणजेच काय, स्थूल अर्थशास्त्रामध्ये एका विशिष्ट घटकाचा, ठराविक घटकाचा, लहान घटकाचा अभ्यास केला जात नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. बोल्डिंगने काय सांगितलेली आहे व्याख्या? स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण जंगलाचा अभ्यास करते, एका विशिष्ट झाडाचा नव्हे. बोल्डिंग काय म्हणतात? स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण जंगलाचा अभ्यास करते, म्हणजे एकूणाचा अभ्यास करते, एका झाडाचा नव्हे, म्हणजे एका विशिष्ट बाबीचा नव्हे, एका घटकाचा नाही. तिसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत किंवा रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत किंवा रोजगार सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते. स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणजेच उत्पन्न विश्लेषण म्हणूनही ओळखले जाते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील अडचणी इत्यादी घटकांचा अभ्यास करते. उत्पन्न सिद्धांत म्हणजे काय? पुन्हा एकदा ऐका. स्थूल अर्थशास्त्र हे काय? उत्पन्न सिद्धांत म्हणजेच उत्पन्न विश्लेषण म्हणून ओळखले जाते. स्थूल अर्थशास्त्र हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजण्याच्या किती पद्धती आहेत, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणकोणत्या अडचणी येतात इत्यादीचा अभ्यास करते.
पुढचा आहे सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय पाहिलं होतं? सूक्ष्म अर्थशास्त्र हे आंशिक समतोलाचा अभ्यास करते. सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलाचा अभ्यास करते, तर स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास करते. पहा याचं स्पष्टीकरण. सर्वसाधारण समतोलाचं स्पष्टीकरण पहा. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास केला जातो. आता सर्वसाधारण समतोल याचा अर्थ काय? वस्तूची सर्वसाधारण किंमत ही एकूण मागणी व एकूण पुरवठा याच्या समतोलातून कशी ठरते याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते. काय सांगितलं? वस्तूची सर्वसाधारण किंमत ही एकूण मागणी व एकूण पुरवठा याच्या समतोलातून कशी ठरते याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. पाचवं वैशिष्ट्य आपण पाहतोय परस्परावलंबनाचा विचार. पहा, स्थूल अर्थशास्त्र हे राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार पातळी, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी एकूण किंवा समग्र घटकांच्या परस्परावलंबनाचा विचार करते. लक्षात आलं? परस्परावलंबनाचा विचार म्हणजे काय? जे स्थूल अर्थशास्त्र ज्या घटकांचा अभ्यास करते, राष्ट्रीय उत्पन्न असेल, राष्ट्रीय उत्पादन असेल, राष्ट्रीय रोजगार पातळी असेल, एकूण बचत असेल, एकूण गुंतवणूक असेल, सर्वसाधारण किंमत पातळी असेल, तर इत्यादी समग्र घटकांचा किंवा एकूण घटकांच्या परस्परावलंबनाचा विचार स्थूल अर्थशास्त्र करते. पुढचं वैशिष्ट्य आहे गृहीतांशिवाय स्पष्टीकरण. सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांत हे गृहीतांवर आधारित असतात, त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांतांचे व्यवहारातील महत्व कमी होते. या उलट स्थूल अर्थशास्त्रातील सिद्धांत हे गृहीतांवर आधारित नसतात. स्थूल अर्थशास्त्रातील सिद्धांत काय? हे गृहीतांवर आधारित नसतात, त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रातील सिद्धांतांचे व्यवहारातील महत्व वाढते. पुढचं वैशिष्ट्य आहे आपली वृद्धीची प्रारूपे. प्रारूपे म्हणजे प्रतिमाने. प्रारूप म्हणजे काय? प्रतिमाने. पहा, स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक विकास व आर्थिक वृद्धीतील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्रात काय? आर्थिक विकास व आर्थिक वृद्धीतील वेगवेगळ्या घटकांच्या सहभागाचा अभ्यास केला जातो. तसेच स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक वृद्धीचे प्रतिमाने किंवा प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतात. थोडक्यात काय? स्थूल अर्थशास्त्र काय? आर्थिक वृद्धीची प्रतिमाने किंवा आर्थिक वृद्धीची प्रारूपे याचा विकास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, मूलभूत व अवजड उद्योगांचा विकास करणे, मूलभूत व अवजड उद्योगांचा विकास करणे इत्यादी. आता पुढचं वैशिष्ट्य पाहू आपण सर्वसाधारण किंमत पातळी. सूक्ष्म अर्थशास्त्रात काय? एका वस्तूच्या किमतीचा अभ्यास केला जातो. एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करते, परंतु समग्र लक्षीय अर्थशास्त्र काय? सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास करते. म्हणजे देशातील एखाद्या वस्तूच्या एकूण किंमत पातळीचा अभ्यास करते. सर्वसाधारण किंमत पातळी. आता त्याचं स्पष्टीकरण. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व त्या सर्वसाधारण किंमत पातळीत बदल कसा होतो याचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व सर्वसाधारण किंमत पातळीत बदल कोणत्या कारणांमुळे होतात याचा अभ्यास केला जातो. लक्षात आलं? सर्वसाधारण किंमत पातळी. शेवटचा मुद्दा आपण पाहू धोरणाभिमुख. पहा, लॉर्ड केन्सच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. काय म्हणतो लॉर्ड केन्स? स्थूल अर्थशास्त्र
हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या, आर्थिक समस्या म्हणजे दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, भाववाढ इत्यादी समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणारे शास्त्र आहे, असं कोण म्हणतं? लॉर्ड केन्स. धोरणाभिमुख समजलं सगळ्यांना? लॉर्ड केन्सच्या मते लॉर्ड केन्स काय म्हणतो की स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणारे शास्त्र आहे. आर्थिक समस्या म्हणजे दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, भाववाढ इत्यादी. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना आपण आज स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा 8 गुणांचा प्रश्न आपण अभ्यासलेला आहे. धन्यवाद.